गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. आलो आपण आज सकाळ सकाळ रानात. काय पावसाचे चिन्ह काय दिसत नाहीत. बघा पाठीमागं लोकांनी सऱ्या काढून ठेवल्यात ऊसासाठी, पण लागणीच नाहीत केल्या, कारण पाणी कमी पडायला लागले मित्रांनो. मळ्यातल्या विहिरीचं तर तुम्हाला माहिती आहे 15 मिनिटावर पाणी आलं होतं. आपण थोडीशी पिशवी घेऊन जाऊ. पिशवी आणली होती आपण, त्याच्यात थोडा बुरबुर पाऊस येतोय, त्याच्यामुळे जर्किंग घेऊन आपण आलो होतो रानात. तर इथं काय मका आहे मित्रांनो. मका ही दिसली का? हां, ही मका आहे. तर त्याची आपल्याला कणसं न्यायच्यात घरी खायला. बुरबुर पाऊस चालूच येतोय. मोठा काय पाऊस याय नाही, आणि त्याच्यामुळं लागणी एकंदरीत लांबलेल्या आहेत सगळ्या. आपण आलो होतो आता घाण्यात. मागच्या सोमवारी आपण ड्रेंचिंग घेतलं होतं पहिलं. त्याचा कसे काय परिणाम वगैरे काय, त्याच्यानंतर पाऊस पडलाय, पण जसा पाहिजे तसा काय पाऊस पडत नाही आहे. हे तुम्ही पाठीमागं पाहू शकता. हे बघा सऱ्या घालून ठेवलेल्या आहेत लोकांनी. पावसाचं जरा चाल ढकल चालू आहे, त्याच्यामुळे जरा अवघड झालं आहे. आलो आहे आपण आपल्या लागणीपाशी. पोकलेन आला होता बहुतेक. हे तुम्ही पाहिलं, हे पाठीमागं हे पोकल्यांचंच चेनीचे उरण आहेत. इकडं कुठे गेले पोकलेन काय माहिती. आणि आता काय झालं मी तुम्हाला जाताना पण दाखवतो. जे आपले ओढे आहेत, तर ओढ्यांचं रुंदीकरण आणि खोलीकरण दोन्ही एकदम जोरात चालू आहे मित्रांनो. तर भरपूर प्रमाणात ओढे रुंदवलेले पण आहेत आणि खोल पण केलेले आहेत. लागणीची परिस्थिती दाखवतो होतो तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने काय. तरी लागण तुम्ही पाहू शकता मित्रांनो. 86-032 या जातीची आपण लागण केलेली आहे. तण भरपूर आले मित्रांनो, म्हणजे काय विचारच करायचा नाही तणाचा. भयानक तण आलेले. फुटवा खालच्या बाजूला तर काय अजून कुठं दिसत नाही, पण 265ला चांगल्या पद्धतीने फुटवा झालेला दिसला मला सगळीकडंच. पण इथं जे आपण 86 केलं आहे, हे 86ला अजून फुटवा का स्टार्ट झालेला नाही आहे. हे तुम्ही इथं पाहू शकता, रोप जळलेलं आहे. तण भरपूर आलं आहे. तणाचा बंदोबस्त लवकर करणं गरजेचं आहे. आता तण नियोजन करावं लागेल. सोमवारी आपण आळवणी घेतली होती मित्रांनो. याला ग्रोथ तर चांगली आहे. झालाय फुटवा स्टार्ट झालाय, दाखवतो तुम्हाला. इथं पाहू शकता फुटवा. होईल फुटवा, मागं पुढं होईल, पण होईल चालू. थोडंसं पाऊस पाहिजे, नाहीतर मला वाटतं एकदा ह्याला भिजवावं. पण काय होईल, भिजवलं आणि जर पाऊस आला ना तर पिवळं पडेल, त्याच्यामुळं आपण भिजवत नाही आहे. हे पाहू शकता, अशा पद्धतीनं फुटवा आहे. तण भरपूर आलं आहे. तणाचं नियोजन लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. चला आपण खालच्या साईडला जाऊ थोडंसं. मग काय मित्रांनो, इथं आपण मकाची कणसं घेतलीत आपल्याला खायला. आपली मळ्यातली लागण मित्रांनो. पाऊस बघा चालू आहे. आता तुम्हाला दिसणार नाही, पण हे बघू शकता तुम्ही, पाऊस चालूच आहे. रिमझिम 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 रोड ओला करायचं काम चालू आहे. इथं आपल्याला उद्या ड्रेंचिंग घ्यायचं आहे मित्रांनो. 4 आणि हे साधारणतः 15 दिवस झाले आपल्याला ड्रेंचिंग घेणं गरजेचं आहे. तर पाण्याचं थोडंसं मी आता ह्या बाजूच्या विहिरीवरती पाहिलं, ड्रम आहे, पण त्याच्यात साधारणतः 20-30 लिटरच पाणी. आपल्याला कमीत कमी 100 लिटर पाणी पाहिजे आळवणीसाठी. फुटवा तर काय विषय नाहीच, कारण ही लागण लेट झालेली आहे, त्याच्यामुळे इकडं फुटव्याचा काही विषय नाही अजून. बारीक गवत आलेलं इथं पण भरपूर प्रमाणात. आपल्याला ड्रेंचिंग करणं फार आता आजच्या घडीला गरजेचं आहे. रोप लागण अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. आणि तो जो पलीकडे दिसतोय पिवळा पडलेला, तो आपल्या चुलत्यांचाच ऊस आहे, पण ती कांडी लागण आहे.
इकडे जर तुम्ही पाहिलं ना तर सगळे ऊस पिवळे पडलेत बघा. इथं पाहू शकता, हा पण ऊस पाहू शकता तुम्ही. कारण इथलं जे क्षेत्र आहे हे सगळं चुनखडीयुक्त क्षेत्र आहे. थोडं व्यवस्थित जर नियोजन नाही केलं तर ही अडचण येतेच. आणि ही आपली विहीर, हिचा गाळ मागच्या रविवारी सगळा काढून झाला. बांधण्याचं पण नियोजन केलंय. इथून पाहू शकता खडी क्रस्टँड आणून ठेवलेली आहे. खडी क्रस्टँड आणलेली आहे कारण कसं आहे, नंतर पाऊस जास्त लागला किंवा काय तर मग मटेरियल आणायचं फार अवघड काम होईल. त्याच्यासाठी खडी आणि क्रस्टँड टाकून ठेवलेली आहे. तीन ट्रायली खडी दिसते आणि 3 ट्रायल्या क्रस्टँड चांगल्या क्वालिटीची मिळलेली. आपण चाललो विहिरीवरती. आता एक मोटर टाकलेली दिसते. आपली मोटर कुठं आहे काय, आपला पाईप पण आपली मोटर आपण रिपेअरिंगला दिलेली. दुसरी आपली कुठली मोटर होती ती काय सापडलेली नाही आहे. तर विहिरीचं पाहू तर थोडी घसरण्याची शक्यता आहे. पाहू शकता विहिरीत इथपर्यंत पाणी आलेलं आहे. तो जो कडा होता तो पहिला निघाला होता, तो काय परत पडला आहे किंवा काय लक्षात येत नाही आहे. पाणी अजून काही एवढं वाढलेलं नाही. आपल्याला चुलत्यांनी टाकलेली आहे मोटर. तर बघू, त्यांचीच उद्या मोटर चालू करून आपण एक ड्रम भरून घेऊ आणि आपण आपलं काम चालू करू. कसं होते पाहू. मागच्या सोमवारी मित्रांनो आपण इथं पण ट्रेंचिंग केलं होतं. तर रिझल्ट तर चांगलाच आहे. इकडे पण भरपूर प्रमाणात तण आलेले आहे. तणाचा बंदोबस्त लवकर करणं फार गरजेचं आहे. पण फुटवा चांगल्या पद्धतीने चालू झालेला आहे आता. 1-2 फुटवे निघायला सुरुवात झालेली आहे. इथं तुम्हाला दाखवतो आता. इथून पाहू शकता असा फुटवा सुरुवात झालेला आहे. इथं पाहू शकता हे मदर शूट आहे मित्रांनो. आणि हा एक फुटवा आहे. साधारण ते आता 2 आणि तुम्हाला दिसणार नाही पण हा बघा तिसरा फुटवा चालू झालेला आहे. हा मदर शूट आहे. अशा पद्धतीची लागण आहे. कोथिंबीर वगैरे लावली आपण साईडला. चला आपण आता दुसऱ्या रानात जाऊ. उडीद लावलेलं आहे मित्रांनो. इथं उगवून आलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा असं उगवून आलेलं आहे. इथून पाहू शकता. पण पक्षी खूप त्रास देत आहेत. सगळं उगवून आलं बघा. भिजवलेलं नाही आपण अजून. पक्षी भरपूर आहेत. पक्षी काय करतात, उकरून काढतात. थोडासा पाऊस चांगला झाला ना, त्यांच्या पायाला अशी माती लागली, चिखल लागला तर पक्षी येणार नाहीत. मूग पाहू शकता मित्रांनो, मस्त आलाय. कांद्याची बारकी सरी घातलेली आहे. दोन्ही बाजूला लावलंय आपण. भिजावला नाही, पावसावरती झालेला आहे. चला सोयाबीनकडे जाऊ. आज गुरुपौर्णिमा आहे मित्रांनो. सुरुवातीला आपण विसरलो. तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. सोयाबीनला मित्रांनो फवारणी घेणं गरजेचं आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय. तर हे तुम्ही पाहू शकता किडीनं कसं केलंय.
साधारणतः 25 ते 30व्या दिवशी आपण पहिली फवारणी घेतो. तर आज साधारणतः 20 दिवस झालेत आपल्या सोयाबीनला. तर बघू आता आपण जाऊन खांडाळला जाऊ आणि सोयाबीनसाठी पहिली फवारणी घेऊन येऊ. पहिली फवारणी माझ्या अंदाजे 1261 घेऊ, एक सीवूड घेऊ आणि एक कीटकनाशक घेऊ. कीटकनाशक तिघांचं कॉम्बिनेशन पहिले देऊन टाकू, कारण किडीचा प्रादुर्भाव चालू झाला आहे. पानं खायला सुरुवात झालेली आहे. खालच्या साईडला थोडंसं दिसते, या बाजूला तर काय अजून थोडंसं दिसत नाही कुठं. पण 25 ते 30व्या दिवशी पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे आपल्याला. या थोड्या थोड्या पावसामुळं तण एवढं जे आलंय की विचारूच नका. हे बघा अशा पद्धतीचं पानं खायला सुरुवात झालेली. पाठीमाग जर पाहिलं तर आज पौर्णिमा आहे. तर 1-2 दिवसात आपल्याला स्प्रे घ्यावाच लागेल कसल्याही परिस्थितीत. तर आपण आज आणून ठेवू सगळं नियोजन, आणि कोणाला तरी आपल्या गाड्याला वगैरे कोणाला तरी मारायला लावू, कारण पहिला स्प्रे घेणं आता गरजेचं आहे. पानं चांगल्याच प्रमाणात हे पाहू शकता तुम्ही. हे पहा, स्प्रे घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आता तणनाशक पण आले, त्याचाही बंदोबस्त करायचा, त्याचं पण विचारू कुठली पहिली फवारणी घेता येईल आपल्याला. आपण खंडाळा जाऊन आज विचारून येऊ. मित्रांनो आपण परत आलोय मळ्यात. पेंडालचा पाऊस परत एकदा झालाय. आपलं मळ्यात यायचं कारण असं की आपल्या मोटर ज्या खराब झाल्या होत्या ते आपल्याला घेऊन जायचं आहे. ट्रॅक्टर तुम्ही पाहू शकता, चुलत्यांचा आपला ट्रॅक्टर आणला आपण, आणि आता एक मोटर भरली, एक मोटर घेऊन जायची. अख्खा दिवस असाच गेला मित्रांनो. 4 वाजून गेले. असं काम आहे बघा भयानक. घेऊन जाऊ आता आपण घरी मोटर. लोक आपण घेऊन जायची मोटर. अजून जळलेली मोटर तरी द्यायच्यात. रोप अडकलेला आहे इथं, ह्याच्यात अडकलेला आहे. निघाला असेल तर मग टाकून देऊ वरती. मित्रांनो आपण मोटर चालू केली, ड्रम भरून घेतलाय आणि आपण आलोय मळ्यात. मळ्यात आपल्याला ड्रिंचिंग करायचे. साधारणतः 15 दिवस झाले ड्रिंचिंगला लेट झाले, आणि इथं आपण औषधं बनवून ठेवलेत. माझे 2 पंप झालेत, पण व्हिडिओ काढायला काय वेळ नाही मिळाला. तर आपलं फेवरेट औषधं वसंत ऊर्जा, VSIचं ह्युमिक, BVM आणि हे सॉइल हेल्थ, हे कॉम्बिनेशन आपण घेतलंय. ते पाहू शकता तुम्ही. माल बनवून रेडी. आपला 2 पंप झालेत. आणि काय होतं, सकाळ सकाळ लवकर आलो होतो, थोडं पावसाचे चिन्ह होते. पाऊस पडतच होता, पावसातच चालू केलं. ते तुम्ही पाहू शकता पाय किती जात आहेत. हे बघा, साधारणतः 6 इंचापर्यंत पाय खोल जात आहेत. त्याच्यामुळे पोटऱ्या दुखायला लागलेत, पाय खाली जास्त चाललेत. पण ही आळवणी घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो. 15 दिवस झाले. एक तर काय झालं, लावल्यानंतर 2 दिवस पाण्याला आचकला, त्याच्यामुळे कुठं कुठं ऊस जळलाय. हे साधारणतः आता 10 साऱ्या मारल्या, त्याच्यात एक 3-4 रोपं मला सापडली पूर्ण जळलेली. आणि त्याच्यामुळं पांढऱ्या मुळांची वाढ होणं लवकर गरजेचं आहे. त्याच्यामुळे ही आळवणी खूप महत्त्वाची होती. दुसरी आळवणी थोडी लेट झाली तरी चालेल, पण पहिली आळवणी 8-10 दिवसापर्यंतच व्हायला पाहिजे होती. पण आपली थोडीशी 5 दिवस लेट झाली, कारण आपण इथं नव्हतो, आपण कामाला. आणि मजुरांच्या भरोशावरती सांगितलं तर मजुरांचे नखरे जास्त. पाणी भरून ठेवा, आज पाऊस आहे, उद्या बघू, परवा बघू. त्याच्यामुळे थोडंसं हे आपलं गणित लांबलं. पण ठीक आहे, लेट झालंय, पण काय हरकत नाही, होणं गरजेचं होतं. तर चला जास्त वेळ थांबत नाही, आपल्याला परत कामावर पण जायचंय. पटपट मारून घ्या, अजून 4 पंप होतील.